नमस्कार. आज 9 एप्रिल 2026 आणि आजचा विषय अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराणचं युद्ध. बऱ्यापैकी सगळ्यांनाच ह्या युद्धाबद्दल माहिती आहे. युद्ध किती काळ चाललंय, युद्धात काय हानी झाली, युद्ध कोण जिंकले, कोण हारले, युद्धात कोणाला काय फायदा झाला, पाकिस्तानला काय, भारताला काय किंवा चीनला काय, युरोपची स्थिती काय होती, इस्रायलला काय फायदा झाला यातनं, किंवा बाकी देशाला काय फायदा झाला. ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी लोकांनी वर्तमानपत्रात म्हणा, सोशल मीडियावर म्हणा किंवा टीव्ही मधनं ह्या गोष्टी ऐकल्या असतील, वाचल्या असतील. इथून पुढे काय होणार आहे, 15 दिवसांच्या विरामानंतर काय होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत. ह्याविषयी आपण आज नको चर्चा करायला. आज मी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एक छानसा लेख वाचलेला आहे. तर तो लेख मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि हा लेख बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांचं एक दृष्टिकोन बदलू शकतो किंवा आपल्याला डोळे उघडायला लावणारा हा लेख असं म्हणू शकतो आपण याला. मग हा लेख मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर तो तुम्हाला आवडेल अशी आशा आहे मला. तर ह्या लेखाचं शीर्षक आहे की युद्धापासून नजर आणि मन हटवा तुम्ही. हे ह्या लेखाचं शीर्षक आहेत आणि मी लेख वाचतो आता. युद्ध हे जगातील सर्वात मोठं लक्ष विचलित करणारं साधन आहे. ते बातम्यांवर कब्जा करतं, टीव्हीवर सतत चालतं आणि शांत डोक्याच्या माणसालाही त्याच्या आहारी ओढतं. पण या संघर्षावर नजर खिळवून ठेवणे म्हणजे आपली मौल्यवान एकाग्रता वाया घालवणे आहे. वेदांनी सांगितलंय, निष्काम कर्म म्हणजेच फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहा. अद्वैत वेदांतर याच्याही पुढे जातं. ते सांगतं की विजय पराजय, शांती युद्ध या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत, भ्रम आहेत. त्यांच्यावर वेड्यासारखं लक्ष केंद्रित करणं म्हणजे सावलीला वास्तव समजण्यासारखं आहे. शेवटी सोशल मीडियावर सतत नकारात्मक बातम्या स्क्रोल करत राहणे म्हणजे स्वतःच्याच नाभीकडे टक लावून बघण्यासारखं आहे. आधुनिक काळातही हाच धडा दिसतो. इलॉन मस्क हा माणूस काही भू राजकारणात फारसा रमत नाही. तो त्याचे रॉकेट, इलेक्ट्रिक गाड्या आणि कोडिंगकडे परत वळतो. त्याचा हा स्वभाव आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतो. ती म्हणजे प्रगती होते ती युद्धभूमीवर डोळे खिळवून नाही, तर भविष्य घडवण्यावर लक्ष केंद्रित केल्याने. आणि या अर्थाने उद्योजक आणि ऋषी एकाच गोष्टीवर सहमत आहेत. लक्ष हे अत्यंत मौल्यवान आहे, ते गोंगाटावर वाया घालू नये. उत्पादकता हे प्रत्येक समाजाचं शांत पण खरं इंजिन आहे. युद्धाच्या नादात ते इंजिन थांबवणे म्हणजेच स्वतःचेच नुकसान. जो माणूस या वेडाला बळी पडत नाही, स्वतःच्या कामाची पवित्रता जपतो, तो एक प्रकारचा शांत बंड करतो आणि निषेधापेक्षाही अधिक शक्तिशाली. जग नेहमीच युद्ध करत राहील, पण वेदांत असो वा सिलिकॉन व्हॅली, अलिप्ततेची शिस्त हाच शहाणपणाचा मार्ग आहे. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित ठेवणे म्हणजे वास्तव नाकारणे नाही, तर सततच्या संतापापासून स्वतःला मुक्त करणे आहे. शांतपणे, स्थिरपणे घडवत राहणे हाच खरा विजय आहे. हा असा आजच्या इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आलेला हा छोटासा एडिटोरियल होता. आणि ह्या गोष्टी खरंच तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि आजपर्यंत मी ह्या युद्धाकडे जेवढं लक्ष केंद्रित केलं नव्हतं. आज सकाळपासून काही बातम्या वाचणं म्हणा, युद्धाबद्दलचे आफ्टर युद्ध व्हिडिओ बघणं, जे काही एक्सपर्ट लोक असतील त्यांचे मुलाखती ऐकणं, ह्या गोष्टी करत होतो. पण मग आता संध्याकाळी हा लेख वाचला आणि खरंच हे किती महत्त्वाचं आहे की आपण आपल्या भविष्य घडवण्याकडे लक्ष केंद्रित करणं हे प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. कारण शेवटी त्यांनी तसं म्हटलंय की बाबा युद्ध आज नाही उद्याही होत राहणार आहेत. दिस विल नॉट बी द लास्ट अँड विल नॉट बी द फर्स्ट, विल नॉट बी द फर्स्ट अँड विल नॉट बी द लास्ट. तर तशासारख्या गोष्टी आहेत. तर ह्यातनं आपल्या सगळ्यांनाच काहीतरी एक चांगली गोष्ट शिकायला मिळाली असेल अशी आशा ठेवतो. आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या सूचना असतील तर कमेंटही करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.